जय महाराष्ट्र, जय रविदास, जय भीम, जय संविधान। दिनांक 30 जून 2026 रोजीच्या महामोर्चाला राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे जे पदाधिकारी तळागाळातून मुंबईमध्ये उपस्थित झाले त्या सर्वांचा मनापासून मी आभार व्यक्त करतो। तसेच भारतीय बौद्ध महासभा, रिपब्लिकन सेना आणि इतर सर्व संघटना, या संघटनांचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी ज्यांनी भर पावसामध्ये भीमटोला दाखवून दिला सरकारला, त्यासुद्धा सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो, कौतुक करतो आणि आभारी व्यक्त करतो। आणि सर्व नेत्यांना माझी हात जोडून विनंती आहे की हा महामोर्चा यशस्वी झालेला आहे म्हणून आपण आता घरात बसू नये, कारण ही एक प्रोसेस आहे, ही तर सुरुवात आहे। कदाचित सरकार असा विचार करेल यांचा मोर्चा झाला, हे खुशीमध्ये आता घरी झोपतील, परंतु सर्व नेत्यांनी जागरूक राहणं गरजेचं आहे आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये कंटिन्यूज मोर्चे बांधणी, आंदोलनं, धरणं आंदोलनं हे करणं गरजेचं आहे जोपर्यंत उपवर्गीकरण रद्द होत नाही। माझी इतर विनंती आहे सर्व नेत्यांना, आमच्या राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे आदरणीय नेते नानासाहेब अर्थात बबनराव घोलप साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही राष्ट्रीय चर्मकार महासंघातर्फे त्यांच्या आदेश घेऊन लवकरच एक निर्णय घेणार आहे आणि कोणत्या तारखेला कोणत्या जिल्ह्यामध्ये कसा मोर्चा करायचा याचे मोर्चे बांधणी सुद्धा करणार आहे। आमचे दुसरे प्रदेशाध्यक्ष माधव गायकवाड साहेब आहेत, त्या माधव गायकवाड साहेबांना सुद्धा चर्चा करणार आहे मी आणि चर्चा करून आम्ही सर्व वरिष्ठांशी चर्चा करून आमच्या संघटनेचा घ्यायचा की सर्व चर्मकार बांधवांचा घ्यायचा याच्याविषयी आम्ही अति जागरूक राहणार आहे। मी बाकीच्या सर्व संघटनांना विनंती करेल की प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपण असा मोर्चा आंदोलन करणं अत्यंत गरजेचं आहे आणि जोपर्यंत रद्द होत नाही तोपर्यंत आपण हा लढा सुरू ठेवला पाहिजे। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, जय रविदास, जय संविधान।